नमस्कार. आजच्या या स्पष्टीकरणात आपण जैवविविधता म्हणजे नेमकं काय आणि ती का महत्वाची आहे हे थेट समजून घेऊया. कधी विचार केलाय अगदी डोळ्यांना न दिसणारा सूक्ष्म जीव आणि एक महाकाय व्हेल मासा यांना जोडणारा अदृश्य धागा कोणता? तो धागा म्हणजेच जैवविविधता. पृथ्वीवर एकत्र नांदणाऱ्या सर्व सजीवांची ही एक प्रचंड मोठी आणि गुंतागुंतीची साखळी आहे. याचे 3 मुख्य स्तर असतात: जनुकीय बदल, विविध प्रजाती आणि जंगले किंवा वाळवंटांसारख्या वेगवेगळ्या परिसंस्था. हे सगळं यातच येतं. आणि ही विविधता फक्त दिसायला सुंदर नाही बरं का, ती आपल्याला अमूल्य पर्यावरणीय, आर्थिक आणि अगदी सांस्कृतिक फायदेही देते. खरं तर निसर्गाच्या याच सेवा आपल्याला अन्न, स्वच्छ हवा आणि पाणी देऊन संपूर्ण मानवजातीला जिवंत ठेवतात. हे अगदी खरंय. पण आज एक मोठं संकट आहे. मानवी हस्तक्षेपामुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याचा वेग नैसर्गिक दरापेक्षा कैकपटीने वाढला आहे. याला मुख्य कारणं काय आहेत? नष्ट होणारे अधिवास, वेगाने बदलणारं हवामान, प्रदूषण आणि अर्थातच साधनसंपत्तीचा अतिवापर. यातही जंगलतोड आणि वाढत्या शहरीकरणामुळे प्राण्यांची घरं हिरावून घेणं हे विनाशाचं सर्वात मोठं आणि भयंकर कारण ठरत आहे. म्हणूनच भारताच्या पश्चिम घाटासारख्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पण सध्या धोक्यात असलेल्या हॉटस्पॉटचं तातडीने संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. हीच वाढती समस्या ओळखून जागतिक वसुंधरा परिषद झाली. शाश्वत विकासासाठी जीवसृष्टीचं रक्षण अनिवार्य आहे यावर तिथे शिक्कामोर्तब झालं. यातूनच पुढे जागतिक स्तरावर जैवविविधता करार, संकटग्रस्त प्रजातींची रेड लिस्ट आणि भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची शाश्वत विकास उद्दिष्टे आकाराला आली. आता भारताचंच उदाहरण घेऊया. गेल्या काही दशकांमध्ये इथे निसर्ग संवर्धनासाठी अतिशय कडक कायदे टप्प्याटप्प्याने लागू केले गेले आहेत. याशिवाय प्रोजेक्ट टायगर सारखे विशेष उपक्रम आणि गीरसारखी मोठी राष्ट्रीय उद्याने निर्माण करून वन्यजीवांना एक सुरक्षित आश्रय दिला गेलाय. असं संवर्धन प्रामुख्याने 2 प्रकारे होतं: प्राण्यांचे मूळ अधिवासात म्हणजेच इन सिटू आणि प्राणी संग्रहालयांसारख्या सुरक्षित ठिकाणी म्हणजेच एक्स सिटू. पण फक्त कायदे पुरेसे नाहीत. झाडं लावणं, प्लास्टिकचा वापर टाळणं आणि वन्यजीव उत्पादनांवर बहिष्कार घालणं हे आपलंही कर्तव्य आहे. तसेच सामूहिक सहभागातून पाण्याचे स्रोत वाचवणं, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणं आणि लोकांमध्ये जनजागृती करणं यामुळे खूप मोठा बदल घडतो. हे कायम लक्षात ठेवा. निसर्गाच्या या जाळ्यातील एक धागा जरी तुटला तरी संपूर्ण जगाची अन्नसुरक्षा आणि स्थैर्य धोक्यात येतं. म्हणूनच जीवसृष्टीचं भविष्य वाचवण्यासाठी आपली वैयक्तिक जबाबदारी, सरकारी पावले आणि जागतिक सहकार्य यांची एक भक्कम एकजूट आज खूप आवश्यक आहे. जाता जाता एक विचार नक्की करा. जर प्रत्येक प्रजाती या जाळ्याचा एक महत्त्वाचा धागा असेल तर आपली मानवजातीची भूमिका काय?